हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीकावरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्यं शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा भ्रुकुटी झळाली कारण्यसिन्धू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। क्षणक्षणाहाची करावा विचार तरावया पार भवसिंधू नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान। संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची तुका म्हणे इह लोकीचे व्यवहारे नये डोळे धुरे भरुणी राहो। गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे अंगी हे तो देणे तुमचे देवा घडावी अखंडित सेवा। अंगी प्रेमाचे भरिते निघे उतार चढिते हे तो देणे तुमचे देवा घडावी अखंडित सेवा। तुका म्हणे वाणी प्रेम अमृताची खाणी हे तो देणे तुमचे देवा घडावी अखंडित सेवा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत महंत श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा आणि
4 चरणांचा असा हा अभंग आहे. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी आज ज्या निमित्त या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, या आपल्या दहिवली गावातील एक कोहिनूर हिरा म्हणायला हरकत नाही, अशा प्रकारे सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व कैलासवासी भूषण भास्कर मिरकुटे यांच्या उत्तर कार्य प्रित्यर्थ या ठिकाणी त्यांच्या नावाने, त्यांच्या उत्तर कार्यानिमित्ताने ज्ञानदान घडावं, त्यांच्या उत्तर कार्याच्या निमित्ताने आपल्याकडून नामस्मरण घडावं, चिंतन घडावं, देवाचं स्तवन घडावं, या निमित्ताने या ठिकाणी ही प्रवचन सेवा आपण आयोजित केलेली आहे. आपल्याला माहिती आहे 84 लक्ष योनी आणि त्या 84 लक्ष योनीचा जर आपण अभ्यास केला तर 83,99,999 योनी पूर्ण झाल्यानंतर माणसाला आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे. पापपुण्य समकृतः मग नर योनिषु जायते. त्या सगळ्या योनींचा जर आपण अभ्यास केला, त्या सगळ्या प्राण्या पक्ष्यांचा जर आपण अभ्यास केला, त्या सर्वच जीवांचा जर आपण अभ्यास केला, तर नरदेहाची निर्मिती ही एक विशिष्ट प्रकारची आणि एक वेगळ्या प्रकारची भगवंताने निर्माण केलेली आहे. ज्या वेळेला ब्रह्मदेवाला वेद दिले आणि वेदाधारे या सृष्टीची निर्मिती करायला सांगितली, आपल्याला सर्वांनाच ज्ञात आहे की त्यांनी 83,99,999 योनीची निर्मिती केली. पण त्या सगळ्यांचा अभ्यास केला, त्या सगळ्यांचा जर विचार केला तर त्या सगळ्या योनींमध्ये एकही देवाचं स्तवन, देवाचं पूजन, देवाची भक्ती करणारी योनी नाही आहे. एक मनुष्य देह जर आपण सोडला, एक नरदेह जर आपण सोडला, तर कोणीही देवाची भक्ती करू शकत नाही, कोणीही देवाचं पूजन करू शकत नाही, कोणीही देवाचा परमार्थ करू शकत नाही. ज्याची स्थापना निश्चयात्मक भूमिकेतून केलेली आहे, ज्याची निर्मिती निश्चयात्मक भूमिकेतून केलेली आहे, तो हा तुम्हा आम्हाला प्राप्त झालेला नरदेह. कसा प्राप्त झाला, कशा प्रकारे प्राप्त झाला, प्राप्त झाल्यानंतर या नरदेहाने काय करायचं आहे, काय केलं म्हणजेच या जीवनाचं सार्थक होईल, या आयुष्याचं सार्थक होईल, काय केलं म्हणजेच या 84 लक्ष योनीतून मुक्तता होईल, याचा अभ्यास आणि याचं ज्ञान आपल्याला संतांच्या कृपेने प्राप्त होत असते. म्हणून जोपर्यंत संत चरण प्राप्त होत नाहीत, जोपर्यंत संतांच्या वाङ्मयाचा आपण अभ्यास करत नाहीत, जोपर्यंत त्या संतांच्या अभ्यासाचा, वाङ्मयाचा आपण विचार करत नाहीत, तोपर्यंत हा बोध आपल्याला होत नाही, हे आत्मज्ञान आपल्याला प्राप्त होत नाही. ज्या पद्धतीने या सृष्टीची निर्मिती भगवंताने केलेली आहे, या सृष्टीमध्ये जे जे पण काही निर्माण केलेलं आहे, त्या सगळ्याचा विचार, त्या सगळ्या प्रकारची निर्मिती या नरदेहामध्ये भगवंताने केलेली आहे. म्हणून संत म्हणतात, बरा तो पिंडाचा शोध घ्यावा, मग ब्रह्मांड विवरावा. या इहलोकामध्ये वावरत असताना, या रहाट गाड्यामध्ये वावरत असताना, प्रत्येक माणसाने प्रथम स्वतःच्या पिंडामध्ये प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करायला हवा, विचार करायला हवा.
आणि जर स्वतःचा विचार केला, जर स्वतःला शोधलं, तर विश्वातलं सगळं सुख त्याला त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. हा राडगाडा आहे. भरते ते रीते होते, रीते ते भरते, पुन्हा भरते ते रीते होते. याची ओळख करून देत असताना मौली म्हणतात, जे दिसे ते नासे आणि जे नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. या इहलोकामध्ये जी जी वस्तू आहे, जे जे जीव आहे, जे जे तुम्हाला दिसतंय, एक दष्टम तद नष्टम, सृष्टीचा नियम आहे. जे दिसतंय ते नासतंय. जे दृष्टीला दिसतंय त्या प्रत्येक गोष्टीला नाश आहे. प्रत्येक गोष्टीला नाश आहे. नियम आहे. एक दष्टम तद नष्टम. जे दिसे ते नासे आणि जे नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. हे घटिका यंत्र आहे. मग नाशिवंत आहे, जाणार आहे, जायचं आहे. इतर प्राण्यापक्ष्यांनाही नाश आहे, तेही जाणार आहेत. नरदेहालाही नाश आहे, तोही जाणार आहे. फरक काय आहे? दोघांमध्ये फरक काय? उभ्या आयुष्यामध्ये कर्म करत असताना, विचार करत असताना, उभ्या आयुष्यामध्ये कार्य करत असताना एक माणसाने विचार करावा की वैखरी मलाच का देवाने दिलेली आहे. बोलू शकतो. एखाद्या प्राण्याला भूक लागलेली आहे, पण तो सांगू शकत नाही की मला भूक लागलेली आहे. एखाद्या प्राण्याला तहान लागलेली आहे, पण तो सांगू शकत नाही मला तहान लागलेली आहे म्हणून. काही वेळेला आपल्या गोठ्यामध्ये बांधलेले बैल असतात. आपल्याकडे जर काही कार्यक्रम असेल तर सगळे त्या कार्यक्रमामध्ये व्यस्त असतात. आणि त्यात जर मौज मजेचा कार्यक्रम असेल तर मग खूपच व्यस्त असतात. मग रोज 10 फेऱ्या त्या गोठ्यामध्ये मारणारा माणूस, त्याला संपूर्ण दिवसभर त्या ठिकाणी जाण्याची आठवण येत नाही. त्याला माहिती नसतंय बैलांना पाणी पाजलंय की नाही पाजलंय, त्यांना वैरण टाकले की नाही टाकले. त्याच्या भावाला वाटत असते दादाने टाकले, दादाला वाटत असते भावाने टाकले, त्याला वाटत असते मुलाने टाकले, मुलाला वाटते बाबांनी टाकले, बाबांनी पाणी पाजलं असेल. त्यांचा अधिकार नाहीये त्या प्राण्यापक्ष्यांचा की बाबा रे मला भूक लागलेली आहे, तुम्ही जरा मला काय वैरण टाका, मला पेंढा टाका, मला गवत द्या खायला. नाही सांगू शकत ते. त्यांना ती जाणीव नाहीये का भूक लागल्याची? त्यांना तहान लागल्याची जाणीव नाहीये का? आहे. पण जी वैखरी तुम्हा आम्हाला दिलेली आहे ना, ती वैखरी त्यांना नाहीये. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, परा पच्छन्ती मध्यमा आणि मग वैखरी. ज्या पद्धतीने आपण आपल्या घराची निर्मिती करतो, त्या घराची निर्मिती करत असताना अनेक वस्तू, अनेक प्रकारच्या वस्तू, अनेक प्रकारचं मटेरियल, अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे मिस्त्री, वेगवेगळ्या प्रकारचे कारागीर त्या ठिकाणी अशा पद्धतीने, आणि मग सगळ्यांनी काम केल्यानंतर, सगळ्यांनी एकत्र ते सगळ्या प्रकारचं मटेरियल एकत्र उभं केल्यानंतर आणि मग त्या घराची निर्मिती होते. त्याचप्रमाणे या नरदेहाची निर्मिती भगवंताने कशा प्रकारे केलेली आहे, कधीतरी माणसाने विचार करावा ना. मला मनुष्य देह जो प्राप्त झालेला आहे, मला मनुष्य देह जो मिळालेला आहे, तो कशा प्रकारे याची निर्मिती भगवंताने केली असेल, आपण विचार करायला पाहिजे. जिथपासून हा मनुष्य जेव्हापासून करता कमवता होतो, त्याला आपण जाणता म्हणतो. जाणता 2 प्रकारचा आहे बघा. ज्या वेळेला आई सांगते त्या पद्धतीने मुलं वागतात, वडील सांगतात त्या पद्धतीने मुलं वागतात. आई भरवत असते, मुलं खात असतात. वडील जी काही खेळणी आणून देतात तेच मुलं खेळत असतात. अशा प्रकारे ज्या वेळेला ते दृश्य पाहायला मिळतं ना, त्यावेळेला आपण म्हणतो माझा मुलगा लहान आहे.
पण कधीतरी वडिलांना विरोध करायला लागला, कधीतरी आईला विरोध करायला लागला की मग आपण म्हणतो माझा मुलगा जाणता झाला. हा जाणता वेगळा आहे. मला नरदेह कशासाठी दिलेला आहे, या नरदेहात मी आलेलो आहे, मला काय करायचं आहे, मला कुठे जायचं आहे, ह्याचा अभ्यास ज्याला प्राप्त झाला, याचं आत्मज्ञान ज्याला प्राप्त झालं, तो जाणता वेगळा आहे. म्हणून जाणता तो कार्य करी, नेणता काहीच न करी. जाणता तो पोट भरी, नेणता भीक मागे. ज्या पद्धतीने अनेक प्रकारचं ते मटेरियल, अनेक प्रकारचे कारागीर एकत्र येऊन आणि मग त्या पूर्ण घराची निर्मिती केली जाते, त्याच पद्धतीने या नरदेहाची निर्मिती करत असताना भगवंताला बऱ्याच प्रकारची तत्व आणि बऱ्याच प्रकारच्या तत्वाचा एकत्र कर्दम म्हणतात त्याला. तो गोळा निर्माण करून आणि त्या पद्धतीने नरदेहाची निर्मिती करावी लागलेली आहे. कारागिरी इथे एकच आहे, एकच कारागीर आहे. अत्यंत दोष ज्या विटाळा, त्या विटाळाचा पुतळा. मातेच्या शोणीत पित्याचे रेत संपर्क झाला जननी गर्भात. आणि त्या ठिकाणी कारागीर फक्त एकच, देव, ज्याला आपण परब्रह्म म्हणतो, ज्याला आपण ईश्वर म्हणतो. प्रत्येकाची भाषा वेगवेगळी असते, प्रत्येकाचं बोलणं वेगवेगळं असतंय, पण तो एकच आहे. देव हा एकच आहे. सर्वांना निर्माण करणारा हा भगवंत एकच आहे. माणसं जरी वेगळी असली, वेगळ्या जातीची असली, वेगळ्या पंथाची असली, वेगळ्या धर्माची असली, तरी सर्वांना प्रकाश देणारा सूर्य हा मात्र एकच आहे. की अमुक जातीच्या माणसाला प्रकाश देणारा सूर्य वेगळा आहे, अमुक धर्माच्या माणसाला प्रकाश देणारा सूर्य वेगळा आहे, अमुक पंथाच्या माणसाला प्रकाश देणारा सूर्य वेगळा आहे. असं काही आहे का? नाही. माणसं जरी वेगळी असली, पंथ धर्म जरी वेगळे असले, जाती जरी वेगळ्या असल्या, तरी ज्या पद्धतीने सर्वांना प्रकाश देणारा सूर्य हा एकच आहे. सगळ्या माणसांसाठी. आता माणसांचा विचार करूया, आता नरदेहाचा विचार करूया. माणसाला ऑक्सिजनची गरज आहे, त्याला प्राणवायू म्हणतात. सर्वांसाठी एकच आहे. पृथ्वी सर्वांसाठी एकच आहे, आप सर्वांसाठी एकच आहे. त्याच पद्धतीने ह्या पंचभूतांना निर्माण करणारा, या पंचभूतांना कार्य करण्यासाठी सामर्थ्य देणारा, तुमची आमची निर्मिती करणारा आणि तुम्हा आम्हाला सर्वांना सांभाळणारा देव हा एकच आहे. आणि तो देव सगळ्याचा निर्माता आहे. तो देव सर्वांना सांभाळत असो. ज्या वेळेला मनुष्य जाणता होतो की नाही, त्या वेळेपासून तो प्रत्येक गोष्टीला मी लावत असतो. माझं घर, माझी शेती आहे की नाही, माझा देह मी, माझे डोळे, माझे कान, माझं तोंड, माझं शरीर मी लावत असतो. तो आता कसं असते माहिती आहे का? काळानुरूप परिस्थितीप्रमाणे घर बदलतात, आहे की नाही. ह्याच जागेवर ज्या वेळेला 100 वर्षापूर्वी माझे पणजोबा आलेले, त्यावेळेला ह्यांच्या पणजोबांनी अशीच ओळख करून दिली होती की हे माझं घर आहे. त्याच जागेवर त्यावेळेला काहीतरी कुडाचं घर होतं, लाकडाचे खांब होते, घरावर वेगळ्या प्रकारचं असं मासोंडे असतील म्हणावं, किंवा नळीची कौल असतील म्हणावं. बदल काय घडला? आजोबांच्या काळामध्ये ते कूड जरा व्यवस्थित झाले, फार फार वंचलीच्या ठिकाणी जोता आला असेल, वडिलांच्या वेळेला भिंती आल्या असतील, मुलाच्या वेळेला वर स्लॅब आला असेल, किंवा अजून त्याला रंगरंगोटी केली असेल, किंवा प्लास्टर आला असेल, लादी आली असेल. घराची वेगळं पण हे जरी असेल तरी जागा तीच आहे ना.
जी जागा दाखवायला जातो माझी जागा आहे, गावाच्या बाहेर पडल्यानंतर त्या पाहुण्यांना असा हात करून सांगत असतो, ह्या बोरीच्या झाडापासून तर तिकडे ते आंब्याचं झाड दिसतंय ना लांबवर, तिथपर्यंत माझी जागा आहे. पण आपले पणजोपा पण हीच ओळख करून द्यायचे. त्यावेळेला बोरीचं झाड नव्हतं, त्यावेळेला त्या ठिकाणी वेगळं कुठलं तरी झाड असेल, पण जागा तीच आहे ना. वडील पण त्याच पद्धतीने ओळख करून द्यायची आणि आज मुलगाही त्याच पद्धतीने ओळख करून देतोय. माझी जागा आहे, माझं घर आहे, माझं शरीर आहे. संत म्हणतात, तुझे तुझं नव्हे हे शरीर, तो इतरांचा काय विचार. आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे. आपण म्हणतो माझं शरीर आहे, माझा देह आहे, माझे डोळे आहेत, मी काही पण पाहीन, माझं तोंड आहे, मी काही पण बोलेन, माझे कान आहेत, मी काही पण ऐकेन, मी आहे. हे मी केव्हा कळतंय माहितीये का? ज्या वेळेला दृष्टी माणसाची कमी होते की नाही, त्यावेळेला त्याला कळतंय डोळे कोणाचे आहेत. ऐकायला ज्या वेळेला कमी यायला लागतंय की नाही, त्यावेळेला त्याला कळतंय कान कोणाचे आहेत. बोलता बोलता कुठेतरी बोबडी वळायला लागली की नाही त्याची, आता दम लागायला लागला, बोलायचं खूप आहे त्याला, पण तेवढं बळ नाही आहे, तेवढं सामर्थ्य नाही आहे, तेवढी शक्ती नाही आहे. मग तेव्हा त्याला कळायला लागतं वैखरी कोणाची आहे. तुझे तुझं नव्हे हे शरीर, तो इतरांचा काय विचार. आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे. जागा, जमीन, घर, दार, प्रॉपर्टी, ऐश्वर्य, पैसा, अडका, हा तर भ्रमच आहे. मग नको आहे का? आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते हवं आहे. अन्न, वस्त्र, निवारा, ज्या माणसाच्या मूलभूत मुख्य गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी ते सगळं हवं आहे. पण ते सगळं हवं आहे, ते सगळं काही कार्य करत असताना जो मी आहे तो चुकीचा आहे. त्याच्यामध्ये जे माझं आहे ना ते चुकीचं आहे. त्याच्यामध्ये हे सगळं काही कार्य करत असताना जो मी आहे ना तो चुकीचा आहे. शरीरामध्ये कार्य करत असताना जो मी आहे ना तो चुकीचा आहे. बैलगाडी चाललेली असताना आपण ओळख करून देतो, ती बैलगाडी कुठे दाखव. चाकाला हात लावलं ते चाक आहे, धुरांडीला हात लावलं ती धुरांडी आहे, साठीला हात लावलं ती साठी आहे. प्रत्येक एक एक वेगवेगळ्या पार्टला ज्या वेळेला हात लावलं त्यावेळेला प्रत्येक पार्टचं नाव वेगवेगळं आहे की नाही. मग आहे कुठे ती बैलगाडी. हे सगळं मिळून बैलगाडी आहे. त्याचप्रमाणे या देहाची निर्मिती करत असताना भगवंताने 84 तत्वांनी निर्मिती केलेली आहे. ज्या पद्धतीने आपल्या घराला वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल, वेगवेगळ्या प्रकारचे कारागीर, वेगवेगळ्या प्रकारची साधनं सामुग्री, वेगवेगळ्या प्रकारची यंत्रणा अशी सगळी एकत्र आणून आणि मग त्या घराची निर्मिती केली जाते. त्याच पद्धतीने या देहाची निर्मिती करत असताना 84 तत्वांनी एकाच कारागिराने निर्मिती केलेली आहे. सगळं आहे त्याच्यामध्ये. अंतःकरण पंचक आहे, प्राण पंचक आहे, विषय पंचक आहे, ज्ञानेंद्रिय पंचक आहे, कर्मेंद्रिय पंचक आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांचे 5-5 भाग आहेत. या ठिकाणी 4 देह कार्य करतात, 4 अभिमान कार्य करतात, 4 स्थित्या कार्य करतात, 4 स्थान कार्य करतात, 4 भोग कार्य करतात, 4 मात्रा कार्य करतात, 4 गुण कार्य करतात. अशा प्रकारे त्या 84 तत्वांचा हा देह आहे. पण एवढं सगळं वावरत असताना, एवढं सगळं घेऊन फिरत असताना मनुष्य कधीच विचार करत नाही की मी कोणामुळे आहे. मी जे म्हणतोय मी आहे, मी आहे, मी कोणामुळे आहे. हे मी तत्व काय आहे. त्या 84 तत्वांमध्ये मी हे तत्व नाही आहे. 4 देहांचा जर विचार केला तर स्थूळ, सूक्ष्म कारण आणि महाकारण. 4 स्थित्यांचा जर विचार केला तर जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या. 4 अभिमानांचा जर विचार केला तर विश्व, तेजस, प्राज्ञा आणि प्रत्येगात्मा.
4 स्थानांचा जर विचार केला तर नेत्रस्थान, कंठस्थान, हृदयस्थान आणि मूर्धनी. 4 शक्तींचा जर विचार केला तर क्रियाशक्ती, इच्छाशक्ती, द्रव्यशक्ती आणि ज्ञानशक्ती. 4 मात्रांचा जर विचार केला तर आकार, उकार, मकार आणि अर्धमात्रा. 4 गुणांचा जर विचार केला रजोगुण, तमोगुण, सत्वगुण आणि शुद्ध सत्वगुण. पृथ्वीचे 5 भाग आहेत अस्थि, मांस, त्वचा, नाडी आणि रोम. अपाचे 5 भाग आहेत वाचा, पाणी, पाद, शिश्न आणि गुद. शुक्लित, श्रोणित, लाळ, मूत्र आणि स्वेद. तेजाचे 5 भाग आहेत क्षुधा, तृषा, निलाश्य, आलस्य, निद्रा आणि मैथुन. वायू त्या ठिकाणी कार्य करते चलन, वलन, प्रसारण, निरोधन आणि आकुंचन. आकाश त्या ठिकाणी कार्य करते काम, क्रोध, शोक, मोह आणि भय. मग याच्यामध्ये मी पण आहे कुठे? अंतःकरण पंचक आहे. अंतःकरण मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. प्राण पंचक आहे. प्राण, अपान, व्यान, उदान, समान. ज्ञानेंद्रिय पंचक आहे. कर्मेंद्रिय पंचक आहे. विषय पंचक आहे. नाक, कान, त्वचा, डोळा, जीभ, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, वाचा, पाणी, पाद, शिश्न, गुद. मग ह्या 84 तत्वांमध्ये मी आहे कुठे? ही सगळी एकत्र आल्यानंतर अज्ञानातून कार्य करून, भ्रमातून कार्य करून जो उभा राहतो तो मी. ही सर्व एकत्र येऊन मनुष्य अज्ञानातून जे कार्य करतो की नाही, भ्रमातून जे कार्य करतो की नाही, त्या भ्रमाला मी म्हणतात. मी हा भ्रम आहे. मी हा भ्रम आहे. जर डोळा आपला आहे तर दृष्टी कधी घालवायची आणि कधी आणायची ते आपल्या हातात पाहिजे. ज्या वेळेला आपल्याला दिसायला कमी लागतंय त्यावेळेला कुठेतरी रेग्युलेटर असेल ना एखादा देहामध्ये ठेवलेला देवाने, तो वाढवायला पाहिजे ना. जसं पंख्याचं स्पीड कमी असलं की आपण रेग्युलेटर वाढवतो. तो कितीवर आहे बघ म्हणे, खूप हवा कमी लागते, 3 वर आहे, 4 वर कर. मग तसं दृष्टी कमी झाली म्हणून वाढवतोय का आपण? चला आता 4 वर करूया. वय झाला, आता जरा दिसायला कमी लागलं, मग जरा आपण रेग्युलेटर वाढवू. ऐकायला कमी यायला लागला, आता कानाचा रेग्युलेटर वाढवू. ते आपल्या हातात नाही आहे. बरं, अशा प्रकारे आपल्याला नरदेह मिळालेला आहे. कसा नरदेह मिळालेला आहे? पाप पुण्य समकृत हा मग नर योनिषु जायते. कुठेतरी त्या 83,99,999 योनींमध्ये कार्य करत असताना, काम करत असताना कुठेतरी काहीतरी पुण्याचं कार्य घडलं. पुण्य गोळा होत गेलं, पापाची आणि पुण्याची बरोबरी झाली आणि मग नरदेह प्राप्त झाला. मिळाल्यानंतर काय आहे? आपण तर नेहमीच प्रवचनातून, कीर्तनातून ऐकत असतो की आईच्या गर्भात असताना म्हणे कोहोम कोहोम आणि बाहेरी पडता सोहोम सोहोम आणि बाहेरी पडताच म्हणे कोहोम. आईच्या गर्भात असताना म्हणे सोडव सोडव, सोहोम सोहोम आणि बाहेर एकदा पडला, लोकांचा हात लागला की मनुष्य सगळं विसरून जात. हे आयुष्याचं गणित आहे. आपल्याला माहिती आहे, आपण गणित सोडवत असताना जर हातचा चुकला तर तुम्ही रात्रभर, दिवस रात्र जरी तो गणित बरोबर करण्याचा, सोडवण्याचा प्रयत्न केला तरी तो गणिताचं उत्तर बरोबर येणार नाही, कारण हातचा चुकलेला आहे. जन्म झाला, संग लागला मायेचा, भ्रमाचा, जन्मा जायते अज्ञान, आणि मग काय अवस्था झाली? म्हणे कोहम. मी असं बोललोच नाही. काय निवेदन केलं होतं, काय प्रार्थना केली होती आपण देवाला? देवा, जरी तू मला येथून सोडविसी तरी स्वहित करीन, गर्भवास हा चुकवीन, पुन्हा नाही येथे. देवा रे, मी हा गर्भवास चुकवीन, मी स्वहित करीन, मी पुन्हा या ठिकाणी येणार नाही. पण झालं काय? मायेचा संग झाला, लोकांचा. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा, सगळ्यांचा संग झाला. अज्ञान आलं, भ्रम आलं आणि मग म्हणे नाही, मी बोललोच नाही. असं माणूस माणसाला फसवू शकतो. एक सूत्र आहे बघा आयुष्याचं. कुठलेही कार्य करत असताना, कुठलंही काम करत असताना, तुम्ही संसारात असा, प्रपंचात असा, परमार्थात असा, अध्यात्मात असा, अजून कुठे तुमच्या व्यापार व्यवसाय धंद्यामध्ये असा, एक स्मरणात ठेवायचं आहे, माणूस माणसाला फसवू शकतो
पण देवाला कधीच फसवू शकत नाही, कधीच नाही. देवाला नाही कधी फसवू शकत. बोक्याला वाटतंय फक्त मी डोळे मिटले म्हणजे सगळ्यांना दिसत नाही, पण त्याला एवढं कळत नाही की फक्त माझेच डोळे मिटलेले आहेत, बाकी सर्व जग मला पाहतंय. आणि मग या भ्रमात कार्य करत असल्यामुळे माणसाकडून चुकीची कर्म घडली जातात, वेगळ्या प्रकारची कर्म घडली जातात, भ्रमातली कर्म घडली जातात, अज्ञानातली कर्म घडली जातात, आणि तिथे माणसाच्या आयुष्याचं गणित चुकलं जातंय. तिथेच आयुष्याचं गणित चुकलं जातंय. म्हणून ज्याच्या गुणे हे सगळं कार्य चालतंय, ज्याच्या गुणे हे सगळ्या प्रकारचं कार्य घडतंय, तो एक महत्वाचा आहे, तो हच्चा आहे, तो एक महत्वाचा आहे जो सगळ्या सृष्टीपूर्वी होता. जेव्हा सृष्टी नव्हती काही, जलमय होते सर्वाटाही, त्यावेळेला जो श्री विष्णू श्री आपो नारायण म्हणून त्यावेळेला जो नारायण म्हणून कार्य करत होता तो एकच आहे, सर्वत्र आहे, अनेक रूपांनी भरलेला आहे. तो एक सापडला ना की आयुष्याचं गणित बरोबर बरोबर उत्तर येत आहे, आयुष्याचं गणित बरोबर सुटलं जात आहे. मग तो एक सापडला की तो अनेक रूपाने नटलेला आहे, तो अनेक रूपाने आहे, अनेक ठिकाणी अनेक प्रकारे आहे. फक्त ओळख घेता आली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी आहे. दुधात तूप आहे, पण ते तूप काढण्यासाठी, ते तूप प्राप्त करून घेण्यासाठी प्रक्रिया आहे, सहज नाही मिळणार. आपल्याला माहिती आहे, आपण टोपभर दूध घेतलेला आहे, त्या टोपभर दुधातून फार फार किती तूप मिळणार आहे आपल्याला? पाव किलो, अर्धा किलो, बरोबर आहे की नाही? पण मिळणार आहे एवढं आपल्याला माहिती आहे. मग ते टोपच जर आपण पुढे हात घेऊन बसलो आणि तूप निघायची वाट जर पाहत बसलो तर त्याचं काय होईल? दही होईल, पण तूप नाही मिळणार. मग प्रक्रिया आहे ना. तसंच ऊसात साखर आहे, पण नुसता ऊसाच्या टिपऱ्याकडे पाहून साखर मिळणार नाही. प्रक्रिया आहे. तिला तेल आहे, त्या तिळातील तेल प्राप्त करून घेण्यासाठी प्रक्रिया आहे. तसंच संपूर्ण जगामध्ये तो देव आहे, संपूर्ण सृष्टीमध्ये तो देव आहे, आपल्या संपूर्ण देहामध्ये तो देव आहे. तो प्राप्त करून घ्यायचा असेल, त्याची ओळख करून घ्यायची असेल तर मग मात्र काय आहे? प्रक्रिया आहे. काय प्रक्रिया आहे? तो शोध, तो बोध, ते आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. आणि हे कार्य कोणाच्या गुणे प्राप्त होत असतंय? संतांच्या गुणे प्राप्त होत असतंय. संतांच्या गुणे प्राप्त होत असतंय. त्या एकाची ओळख ठेवली की प्रत्येक इंद्रिय बरोबर कार्य करायला लागतंय. आपल्या घरामध्ये अनेक प्रकारची साधनं असतात, आहे की नाही? आपल्याला प्रकाश देण्यासाठी बल्ब असतात, आपल्याला हवा देण्यासाठी फॅन असतो, पंखा असतो, आपल्याला गरम पाणी देण्यासाठी शेगडी म्हणावं, हीटर म्हणावं, गिझर म्हणावं, असं ते असतंय. आपल्याला थंड पाणी मिळण्यासाठी फ्रीज असतो, है की नाही? आपल्याला दूरदर्शन व्हावं यासाठी टीव्ही असते, टेलिव्हिजन असते. अनेक प्रकारची साधनं आपल्या घरामध्ये असतात. पण ह्या सगळ्या साधनांचं कनेक्शन एका मेन स्विच मध्ये असतंय. तो मेन स्विच बंद केला की सगळी साधनं बंद होतात. त्याचप्रमाणे आपण डोळ्यातून पाहतो, कानातून ऐकतो, तोंडातून बोलतो, नाकातून श्वास चालू आहे, प्रत्येक कार्य व्यवस्थितरित्या चालू आहे, हात हालतात, पाय हालतात, पाय चालतात. ह्या सगळ्याचा तो मेन स्विच आहे ना. बंद करायचं आपल्या हातात आहे का? बंद करायचं आपल्या हातात आहे? नाही, कोणाच्याच हातात नाही. आपण जन्माची तारीख सांगू शकतो, पण मृत्यूची तारीख कोणीच सांगू शकत नाही.
किती मोठा ज्ञाता असू दे, किती मोठा ज्ञानी असू दे, फक्त जोपर्यंत हे प्रवचन चालू आहे तोपर्यंत एवढी गॅरंटी आहे की देवाचं कार्य आहे, देव पूर्ण करून घेणार. आहे की नाही? संपल्यानंतर काय होईल सांगू शकत नाही, ते आपल्या हातात नाही. हाच विचार संतांनी, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पहिल्या चरणात करायला सांगितलेला आहे. क्षणोक्षणी हाची करावा विचार. माणूस जिथून जाणता होतो तिथून सगळ्या प्रकारचे विचार करत असतो. तो काय काय विचार करतो ना, काय काय विचार करतो बघा. ऐक ना, लहानपणी असताना काय विचार असतात त्याचे, कशाची आवड असते त्याला, लो लागला खेळाचा, आया गेल्या डायांचा, कलप मेलविला पोरांचा, आनंद शोक वाहे. कशात आनंद असतो त्याला? जेवणात आनंद नसतो. मामा घरी आलेला आहे, हाई हाक मारते, बाळा अरे ये मामाने खाऊ आणलेला आहे. बाळा बोलतो थांब आई, एक डाव होऊ दे अजून. गोठ्या खेळत असतो, भोरे खेळत असतो. लो लागला खेळाचा, आल्या गेल्या डायांचा. पुढे अजून पुढे गेल्यानंतर त्याला कसला लो लागतो, कशात आनंद मानतो तो, कुठे गुंतला जातो तो. त्याच्या पुढे गेल्यानंतर म्हणजे आपण म्हणतो एखाद्याचं लग्न झालं नसेल तर तोही दुःखी असतो. त्याला असं वाटतं की अरे खूप वय होत चालला, आता सांगून येत नाही, असं आहे तसं आहे, सगळ्या गोष्टी तो अगदी मनामध्ये आणत असतो. बस एकदा तेवढं झालं ना मग मी सुखी. पण ज्यांचं झालंय ना त्यांच्या जवळ ज्या वेळेला जाऊन बसतो ना त्यावेळेला तो ऐकतोय, मग तो बोलतो नाही बाबा बरं आहे, हाय ते बरं आहे. बरं मग नंतर मूलभाव म्हणून तो देवाला नवस करतोय, डॉक्टर उपचार करतोय, अजून काय 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 करतोय. बरं ज्याला आहे, ज्याला नाही तो पण दुखी आहे, ज्याला आहे तो पण दुखी आहे, काय ऐकत नाही म्हणे. त्याच्या पलीकडे त्याच्या पुढे गेल्यानंतर मनुष्य आयुष्यात कर्म करत असताना, कार्य करत असताना ह्याच मायेचं जाळं निर्माण करत असतोय, मायेचं जाळं वाढवत असतोय. लहानपणी ज्याचं फक्त खेळावर प्रेम होतं, ज्याचं फक्त डावावर प्रेम होतं, ज्याचं फक्त मित्रांवर प्रेम होतं, तो जसा मोठा होत गेला की नाही तसं लग्न झालं, मायेचं जाळं वाढलं, सासूरवाडीची मंडळी आली, इकडची मंडळी आली, मित्रमंडळी आली, अजून पुढं त्याचं मायेचं जाळं वाढलं, मुलं झाली, त्यांची लग्न झाली, अजून स्वैर संबंध वाढले. या अशा प्रकारे मनुष्य मायेचं जाळं वाढवत असतो, आशेने जगत असतो. आज ना उद्या सुख मिळेल ह्याच पद्धतीने, ह्याच आशेने जगत असतो, ह्याच आशेने दिवस काढत असतो. मरतोय पण सुख मिळत नाही. ज्याला 40 वर्ष आयुष्य मिळालं त्याच्याविषयी हेच म्हटलं जातंय. ज्याला 60 वर्ष आयुष्य मिळालं त्यालाही असं वाटतं की मला अजून जगायला पाहिजे होतं. ज्याला 100 वर्ष आयुष्य मिळालं त्यालाही असं वाटतं की मला अजून जगायला पाहिजे होतं. 105 वर्षे जगलेली म्हातारी पण म्हणते मला पंतवांच्या मुलांची लग्न पाहायची होती. पंतवांची लग्न बघितलेली बरं का तिने. 105 वर्षे जगलेली म्हातारी म्हणते तेवढ्या एक माझ्या पणतूच्या पोराचं लग्न बघितलं असतं ना. किती वर्ष, किती काळ आयुष्य जगला याला महत्व नाही. किती जगून काय कार्य केलं, कशा प्रकारचं कार्य केलं, समाजामध्ये कसा राहिला, घरामध्ये कसा राहिला, कुटुंबामध्ये कसा राहिला, कशा प्रकारचं कार्य केलं याला महत्व आहे. मग हे मायेचं जाळ निर्माण करत असताना कधीतरी माणसाने विचार करावा ना की एक दिवस जायचं आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची ये उडी पडेल बा जेव्हा, सोडवीना तेव्हा माय बाप, सोडवीना बंधू पाठीची, बहीण शेजीची, कामीन दूर राहे. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि क सोयरी भली भली, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एक चक्र पाणी वाचून या.
म्हणून मना ह्या मायाजाळामध्ये गुंतू नको. आहे की नाही? माणसाची गती जी आहे ती कर्मावर आधारित आहे. गती कशावर आधारित आहे? कर्मावर. एखादा जर चांगली कर्म करत असेल तर आपण त्याच्याविषयी काय कल्पना करतो, त्याच्याविषयी काय बोलतो आपण? चांगला माणूस आहे, चांगली गती प्राप्त होईल, चांगलं मिळेल, चांगलं होईल त्याचं. आहे की नाही? एखादा वाईट कर्म करत असेल, समाजाला त्रास देत असेल, कुटुंबाला त्रास देत असेल, गावाला त्रास देत असेल, इतरांना त्रास देत असेल, त्याचा त्रासच जर वाटत असेल तर लोक त्याच्याविषयी काय कल्पना करतात? हे सकळ गुणापासी गती सगुण भाग्यश्री भोगती अवगुणास दरिद्र प्राप्ती यदर्थी संदेह नाही. सकळ गुणापासी गती, आपल्या कर्मावर गती आधारित आहे, आपल्या गुणांवर गती आधारित आहे, आपल्या विचारांवर गती आधारित आहे. साधं उदाहरण आहे. आपण जर साधी नेहमीप्रमाणे आपल्या घरात तयार होणारी बनणारी डाळ भात आणि साधी भाजी जर आपण खाल्ली तर ती आपल्याला हितकारक असते की नाही? कुठल्याही प्रकारचा त्रास तिचा आपल्याला होत नाही. होतो का? नाही होत. हितकारक असते, त्रास होत नाही, कुठल्याही प्रकारची बाधा होत नाही. पण कुठेतरी एखाद्या ठिकाणी लांबवर आपण गेलो, रस्त्यामध्ये खूप भूक लागली आपल्याला आणि असं वाटलं की आता काहीतरी खावं. आता काहीतरी खाण्यापेक्षा मग माणसाची जीभ काय बोलते माहिती आहे का? आपण कधी बाहेर येतो नाहीतरी काहीतरी वेगळंच खाऊ ना, काहीतरी जरा चणचणीतच खाऊ ना, काहीतरी झणझणीतच खाऊ ना. पण ज्या वेळेला तो झणझणीत खायला जातो ना, त्यावेळेला तो घरी येईपर्यंत विचार करतो की अरे थोडा वेळ अर्धा तास थांबलो असतो तर घरी पोचलो असतो, घरी डाळ भात तयार होती, ते खाल्लं असतं तर हा त्रास मला झाला नसता. त्रास झाल्यानंतर त्याला कळतंय ज्या पद्धतीनं आपण खातोय त्या पद्धतीचे शरीर आपलं निर्माण होतंय, त्या पद्धतीची शरीराकडे आपल्याला सगळी काही कार्य पाहायला मिळतात. त्याच पद्धतीने शरीर ज्या पद्धतीने कर्म करतंय ना त्या पद्धतीने माणसाला गती प्राप्त होते. देह ज्या पद्धतीने कर्म करतंय ना त्या पद्धतीने माणसाला गती प्राप्त होते. म्हणून ही सकळ गुणापासी गती सगुण भाग्यश्री भोगती अवगुणास दरिद्र प्राप्ती यदर्थी संदेह नाही. मग काय कर्म करावीत, कशा प्रकारे राहावं? कर्मावर गती आधारित आहे. कर्म कोणाधीन आहेत? इंद्रियाधीन आहेत. कर्म इंद्रियाधीन आहेत. कर्म कोण करतंय? पाप कर्म केली, पापाचं दृश्य बघितलं, बघणारे कोण आहेत? डोळे. पापाचं ऐकलं, ऐकणारे कोण आहेत? कान. काहीतरी अद्वा बोलला, समोरच्याला लागेल असा बोलला, समोरच्याच्या पिंडात दुखेल असा बोलला. कुठून बोलला तो? वैखरीतून, वाचा. आहे की नाही? कर्म ही इंद्रिय अधीन आहेत, पण इंद्रिय कोण अधीन आहेत? मनाधीन आहेत. इंद्रिय मनाधीन आहेत. मन ज्याप्रमाणे एखाद्या इंद्रियाला सांगतंय त्याप्रमाणे करतंय. ते मन आपलं कुठे आहे, कोणाच्या अधीन आहे याला महत्व आहे. आता मन काय कार्य करतंय? प्रवचन श्रवण करतंय. इंद्रिय काय कार्य करतात? मनाकडे तो विचार आल्यानंतर इंद्रिय श्रवण करतात. जर खरोखर इंद्रिय श्रवण करत असतील तर पुढं मनन आहे, निजध्यास आहे, ह्या प्रक्रिया आहेत. एकदा काय गुरांना आपण चरायला सोडलं की त्यांना माहिती आहे आपण 4 तास चरून पण आपलं पोट भरणार नाही आणि मालक आपल्याला फक्त 1च तास माळ रानावर ठेवणार आहे. मग त्या ठिकाणी ते काय करतात? चर 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 करतात. आहे की नाही? गवत घे करतात, ते चारा घे करतात. घरी आल्यानंतर निवांतपणे रवंथ करत असतात. ते तसंच आहे. मनाला हे काम लावून द्या. मन रिकामा सोडाल ना तर मग त्याला नको ते उपद्व्याप सुचतात. दैवजात दुःखे भरले दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.
आपण मग कोणाला तरी दोष देतो, कोण्या व्यक्तीला दोष देतो, कुठल्या प्रसंगाला दोष देतो, कुठल्या तरी एखाद्या गोष्टीला दोष देतो. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या आपल्या कर्मावर आधारित आहेत, आपल्या मनावर आधारित आहेत, आपल्या विचारावर आधारित आहेत. म्हणून मांडलेले संतांनी ते दैवजात दुःखे भरले, दोष ना कोणाचा. कोणाचा दोष नाही. आपले विचार शोधा, आपली कर्म शोधा, आपला संग शोधा, आपले गुण शोधा. म्हणजे इकडे तिकडे बोट दाखवायची वेळ येणार नाही, कोणाला दोष देण्याचं कारणच राहणार नाही आणि कोणाला दोषी ठरवून पण घेण्याचं कारण नाही. नाही, हे ज्याचं त्याने केलेलं आहे, हित किंवा अनहित, पण हे ज्याचं त्याने केलं. हित असेल तरी स्वतःच स्वतः करत असतो आणि अनहितही स्वतःच स्वतः करत असतो. कोणीही कोणाचं हित अनहित करत नाही. मग हे आपल्या मनावर आधारित आहे. मन जर श्रवण करत असेल तर त्या मनाला काम लावून द्या, विवरण घेण्याचं, मनन करण्याचं. मनन केलं मग निजध्यास. मनुष्य आयुष्यामध्ये सगळ्याच्या वेळा ठरवून असतो की नाही? बघा ना, सगळ्याच्या वेळा ठरवून असतो त्याच्या. नोकरी किती वर्षापर्यंत करायची, किती वर्षापासून करायची, किती वर्षापासून किती वर्षापर्यंत करायची, वेळा ठरलेल्या असतात त्यांच्या. व्यवसाय, व्यापार, धंदा किती वर्षापासून किती वर्षापर्यंत करायची, ह्या वेळा ठरलेल्या असतात त्यांच्या. असं कधी आहे का एखादा 60-65 वर्षाचा वृद्ध माणूस नोकरी शोधायला गेला? ह्या वेळा ठरलेल्या आहेत. लग्न कधी करायचं, वेळा ठरलेल्या आहेत ना. संसार कधी करायचा, ह्या वेळा सगळ्याच्या ठरलेल्या आहेत. संसार तरुणपणी करायचा, बरोबर आहे. कितव्या वर्षापासून? 21व्या वर्षापासून पुढे जेव्हा त्याला मिळेल तेव्हापासून संसार करायचा. लग्न झालं की संसाराला सुरुवात, बरोबर आहे. नोकरी कधी करायची? तारुण्यात कमवायचं. माणूस काय बोलतो? तारुण्यात कमवायचं. किती कमवायचं? वृद्धपणामध्ये बसून खाता आलं पाहिजे, एवढं कमवायचं, आहे की नाही. उद्योग, धंदा, व्यापार कधी करायचा? तारुण्यात करायचा. परमार्थ कधी करायचा? ही अज्ञान आहे आपल्याकडं की वृद्धपणी परमार्थ करायचा. ही अज्ञान आहे आपल्याकडं म्हातारपणी परमार्थ करायचं. अहो साधं उदाहरण आहे, देवाला शिळी फुलं देतो का हो आपण? देवाला फुलं वाहताना शिळी फुलं जी असतात, कोमेजलेली फुलं जी असतात ती देतो आपण? नाही देत. देवाला शिळं अन्न देतो आपण? काही काळ राहिलेलं अन्न आपण देवाला देतो? नाही देत. मग हेच फुल कोमेजलेलं का देवाला द्यायचं? नरदेह कोमजला, पार आता बोलता येत नाही, डोळ्यातून दिसत नाही, कानातून ऐकायला येत नाही, असे जर परमार्थ करायला गेले तर त्यांच्याकडून काय परमार्थ घडेल सांगा? ज्याला घरातली नातवं ओळखता येत नाहीत तो देवाला काय ओळखील? कोणाचं प्रतिमा आहे, कोणाच्या मंदिरात आलोय? ज्याला घरातल्या संसारातलं ऐकायला येत नाही, गेली 50 वर्षे जिचं ऐकतोय तो ओ अहो, ते आता अहो पण त्याला ऐकायला येत नाही, त्याला कीर्तन प्रवचन काय ऐकायला येणार? ज्या शब्दांचा सराव झालेला आहे त्याला, ज्या शब्द त्याच्या कानावर पडल्यानंतर एवढा सराव झालाय का शेजारीण जरी शेजारच्या दादाला हाक मारित असेल तरी आवाज हा देतोय आणि मग बोलतोय मला वाटलं तूच आवाज देते की काय. एवढा सराव त्याला झालेला आहे. त्या शब्दाचा एवढा सराव झालेला असताना जर त्या शब्दाचा त्याला ऐकायला येत नाही तर त्याला देवाचं कीर्तन, देवाचं प्रवचन कधीही न ऐकलेलं आता काय ऐकायला येणार? काय येणार त्याला ऐकायला आता?
म्हणून प्रॉपर्टी कमवता कमवता, बघा मस्त मेसेज होता काय 2 दिवसापूर्वी वाचायला मिळाला. आपण आपल्या आयुष्यामध्ये मुलाबालांसाठी प्रॉपर्टी कमवता कमवता, पैसा अडका कमवता कमवता संस्कारही कमवा. म्हणजे काय होईल? समाधान प्राप्त होईल, सुख प्राप्त होईल. ते समाधान, ते सुख कशातून प्राप्त होतंय? आपण समाधानाची व्याख्याच वेगळ्या प्रकारची केलेली आहे. आपल्याला असं वाटतं एकदा घरदार चांगल्या प्रकारचं झालं, मुलं बालं व्यवस्थित सगळं काही झालं, सगळे कामाला लागली, सगळी नोकरी धंद्याला लागली, शेतीवाडी जरा व्यवस्थित झाली की मग मला समाधान प्राप्त होईल, मग मला सुख मिळेल. पण गेली लोक मरोमरो जाती वडिले गेली ही प्रचिती. त्यांना ते समाधान प्राप्त झालं नाही, त्यांना ते सुख प्राप्त झालं नाही. आपल्याला कसं मिळणार? मग सुखाची व्याख्या सांगितले ना. सुख कुठं मिळतंय तो पत्ता दिलाय ना संतांनी. संताची या गावी प्रेमाचा सुकाळ. संतांच्या गावामध्ये ते सुख प्राप्त होतंय. संतांच्या गावामध्ये फक्त कसं असतंय माहितीये का? त्या गावाला आपल्याला जायला पाहिजे. आपल्या घरी नाही ते सुख येणार. आपल्या घरी ते सुख येणार नाही. आपल्याला त्या गावाला जायला पाहिजे. कोणतं गाव आहे ते? ज्या गावामध्ये मन स्थिर होतंय, ज्या गावामध्ये मन तृप्त होतंय, ज्या गावामध्ये मनाला सुख आणि शांती प्राप्त होते, ते गाव संतांचं समजा. मनाला स्थिरता कुठे प्राप्त होते? मनाला सुख आणि समाधान कुठे प्राप्त होते? कीर्तन, प्रवचन, देवाचं भजन, निरूपण, परमार्थ, भक्ती, देवपूजा याच्या व्यतिरिक्त जर आपण कसलाही विचार केला तरी मनाला सुख प्राप्त नसतंय. शोधून पहा, नक्की कळेल. म्हणून नको नको मना गुंतू माया जाळी. किती माया जाळामध्ये गुंतो मनुष्य, आहे की नाही? आयुष्यभर मनुष्य संसार करतो की नाही? किती किती धावपळ करतो, किती किती तो प्रयत्न करत असतो ते संसार वाढवण्यासाठी. महिलांनाही वाटतंय माझ्या मांडणीवर 4 भांडी आहेत, ती 6 कधी होतील, 8 कधी होतील. माझ्याकडं 4च टोप आहेत, त्याचे 6 कधी होतील, 10 कधी होतील. मग तो बोलतोय अगं आहेत ना आपल्याला कामापुरता, नाही पण हाताशी पाहिजे ना. मग त्यावेळेला एक विचार केला पाहिजे की संसार करता करता परमार्थ पण आपल्या हाताशी पाहिजे ना. पाहिजे की नको? आहे की नाही? 2 एकर असेल, 4 एकर असेल, 8 एकर असेल, 10 एकर असेल, त्याला असं वाटतंय अजून अजून पाहिजे. आहे की नाही? आणि मग अशा प्रकारे फक्त संसार आणि फक्त संसारच करणारी जी माणसं असतात ना, मग ती शेवटच्या वेळेला त्यांना कितीही जरी सांगितलं की आता देवाचं नामस्मरण करा, आता राम बोला, आता भगवंताचा धावा करा, बाबा आम्ही सगळं व्यवस्थित करू, तुम्ही फक्त देवाचा धावा करा. उलट तो सांगत असतो, पोरांनो आजोबांनी तुमच्या काही दिलं नव्हतं, म्हणजे अजून मारायला आलाय तरी पण आजोबांच्या विषयी द्वेषच निर्माण करतोय त्याच्या पोरांच्या मनामध्ये. मी माझ्या हिमतीवर सगळं केलंय. ते गावाच्या खाली जे शेत आहे ना, ते जेव्हा मी घेतलं तेव्हा बारीशी नाडी होती, छोटंसं शेत होतं, पण आज ती मोठी पाटी मी कशी केलेली आहे ती माझं मलाच माहिती. आता कशी केली असेल यांनी सांगायला नको, आहे की नाही? पार अगदी त्या बैलाच्या फाल लागेपर्यंत, बैलाच्या पायाला फाल लागेपर्यंत बांध पोकरून आणि मग त्याने काय केली, ती नाडीची पाटी केली. आता तो सोडील का होती पाटी? मेला तरी सोडील?
पोरं बोलतात, बाबा ज्या पद्धतीने तुम्ही केलंय ना, ज्या पद्धतीने तुम्ही सांभाळलंय ना, जे सांभाळलंय त्याच्यापेक्षा डबल आम्ही करू. फक्त तुम्ही देवाचं नामस्मरण घ्या, राम बोला. नाहीच बोलत बाबा, राम बोलतच नाहीत. बाबांनी राम बोलावं म्हणून खालच्या आलीच्या रामला आणून उभं केलं. बाबा हा कोण? तेव्हा तो बोलला, म्हातारा अजून माझी नजर ताठ आहे. तुम्हाला वाटलं असेल मी जायला आलो म्हणून माझी नजर गेली, माझे डोळे गेले असं तुम्हाला वाटलं? खालच्या आलीच्या सकेदाचा मोठा पोऱ्या येऊ, रामने बोलला. दोनच शब्द आहेत, राम. आहे की ना? कोण आहे तो राम? कोण आहेत ते? श्रीराम जयराम सकळ म्हणती परिते नेणती राम कैचा. राम तो त्रिकाळाचा पुत्र दशरथाचा, पण अनंत काळीचा आत्मा राम. श्रीरामाशी राम ठाऊक असता का शरण जाई वशिष्ठाशी. म्हणून तुका म्हणे राम तुझा तुची शोधुनी पाही, ओळखुनी घी स्वानुभवी आणि सद्गुरु कृपे. त्याला गुरुकृपा लागते, त्याला सद्गुरु कृपा लागते, म्हणजेच त्या रामाची प्राप्ती होते. राम काय ते कळतंय. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की त्या रामाची जर तुला प्राप्ती करून घ्यायची आहे, त्या श्रीरामाची जर तुला ओळख करून घ्यायची आहे, तर काय कर? आयुष्यात फक्त एकच कर, गुरुला शरण जा, सद्गुरूंना शरण जा. कोणत्याही पंथात जा, पण परमार्थ करा. मी सांगणार नाही तुम्हाला की अमुकच परमार्थ करा, अमुकच पंथ श्रेष्ठ आहे किंवा अमुकच पंथात जा आणि मग तुम्हाला तिथेच देव मिळेल, तुम्हाला तिथेच आत्मज्ञान प्राप्त होईल. नाही. तुम्ही जिथे असाल तिथे असा. तुम्ही श्रीरामाचं पूजन करा, तुम्ही दत्तगुरूंचं पूजन करा, तुम्ही साईनाथाचं पूजन करा, तुम्ही स्वामी समर्थांचं पूजन करा, तुम्ही हनुमंताचं पूजन करा, तुम्ही गणपतीचं पूजन करा, तुम्ही श्री विष्णूचं पूजन करा, तुम्ही शंकराचे भक्त असा. जिथे असाल तिथे असा, फक्त स्थिर असा, एकनिष्ठ असा. आणि ज्या पद्धतीने संतांनी शिकवलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे, त्या पद्धतीने कर्म करा, कार्य करा. तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधीच दुःख प्राप्त होणार नाही, कधीच दुःख प्राप्त होणार नाही. कारण ही सुखाची वाट आहे. ज्या मार्गाने वाटचाल केल्यानंतर संतांना सुख प्राप्त झालंय, त्याच मार्गाने आपल्याला वाटचाल करायचंय. किती सोपं आहे ना? का संसार करत असताना मनुष्य किती शब्दांचा वापर करतो, किती वाक्यांचा वापर करतो. एकदा काय भांडणच झाली की किती शब्द बाहेर पडतात त्याच्या तोंडातून. शेजारचे तोंडावर हात देतात, डोक्याला हात लावतात. काय पट्टा आहे का काय आहे? पाण्याच्या सौऱ्यासारखा बोलतोय तो माणूस. एवढ्या शिव्या आणि एवढा आदवा तदवा. कुठे जातोय हो शिकायला मनुष्य एवढं सगळं? कुठे ट्रेनिंग आहे त्याची? कुठे क्लासेस आहेत? आहे का तुमच्या दहिवली गावामध्ये एखादी शाळा सगळ्या प्रकारच्या शिव्या शिकवल्या जातील? कशा प्रकारचं भांडण करायचं ते शिकवलं जाईल? दुसऱ्याच्या अंतःकरणात कसं लागेल पटकन बोलणं, त्या पद्धतीचे वाक्य शिकवले जातील? आहे असं? ते सहज गुण प्राप्त होतात. समाजात कार्य करत असताना, कुटुंबात कार्य करत असताना, गावामध्ये कार्य करत असताना सहज ते शिकला जातोय मनुष्य. हे सगळं शिकवावं लागतंय. परमार्थ शिकवावा लागतो, अध्यात्म शिकवावा लागतो, देवाची देवपूजा शिकवावी लागते, कशा प्रकारे राहावं, कशा प्रकारे जगावं शिकवावं लागतंय. आणि हे गणित जमलं पाहिजे. सगळं मनाच्या हातात आहे आपल्या. म्हणून आधी मन घेई हाती, तोची गणराज गणपती. मन इंद्रियांचा राजा, सर्व भावे त्याची पूजा. मन जीवींचा प्रधान, मन माझे नारायण. तुका म्हणे शोधून पाहे. त्या ठिकाणी मनाला जर आपण शोधलं, त्या ठिकाणी मनाचा जर आपण विचार केला, तर कशा प्रकारे कार्य करता येते, काय विचार असतात त्याच्याकडे, काय गुण असतात त्याच्याकडे, आणि कशा प्रकारे कार्य करता येते. म्हणून आधी मन घेई हाती. सहज रस्त्यात जात असताना
एखाद्या हॉटेलच्या समोरून जर आपण जात असू, नुसतं सुगंध जरी आला जिलेबीचा तरी त्या मनाकडे लगेचच इच्छा प्राप्त होते, जिलेबी खायला हवी. मनाकडे इच्छा प्राप्त झाली की बुद्धी त्याप्रमाणे कार्य करत असते. बुद्धीने त्या पद्धतीचे कार्य केलं, तिथे पक्का निश्चय झाला नाही खायचीच आहे, मग चित्त कार्य करायला लागतंय. मन, बुद्धी, चित्त आणि मग त्या ठिकाणी अहंकार कार्य करायला लागतो. मग पावलं बरोबर वळली जातात त्या हॉटेलच्या दिशेने, त्या जिलेबीच्या दिशेने. बरोबर त्या ठिकाणी ती पावलं वळली जातात, तिकडे गेला जातो मनुष्य. असंच आहे आपल्या आयुष्यातील सगळ्या कर्माचं. पहिला विचार येतो तो अंतःकरणामध्ये, मनाकडे, बुद्धीकडे जातो, चित्ताकडे जातो आणि मग अहंकार कार्य करायला लागतो. म्हणून अंतःकरण स्वच्छ पाहिजे. आणि हे अंतःकरण स्वच्छ करण्याचं काम कोण करतंय? अंतःकरण स्वच्छ करण्याचं काम संत करत असतात. अखंड जर पाहायला गेलं तर कुंभार दादा ज्या वेळेला मडका घडवत असतात की नाही, कुंभार दादा ज्या वेळेला मडका घडवत असतात त्यावेळेला एक हात आतमध्ये असतो आणि एका हाताने बाहेरून ते काय करत असतात, असे थापटत असतात, है की नाही. ज्याचा हात आतमध्ये आहे ना त्यानेच वरून थापटावं लागतंय तर ते मडकं व्यवस्थित घडतंय. एकाचा हात आतमध्ये आणि दुसऱ्यानेच जर थापडलं तर मडकं बाजूला जातंय, ते कुठेतरी जातंय, त्याला वेगळाच आकार प्राप्त होतो. तसंच आहे, ज्या देवाचा हात आतमध्ये आहे, सामर्थ्य, ज्याच्या बळाने आपण सगळं काही कार्य करतो, त्याच देवाचे विचार श्रवण केले पाहिजेत, त्याच संतांचे विचार श्रवण केले पाहिजेत. आणि मग एकदा काय ते विचार श्रवण झाले ना की त्याला आकार बरोबर निर्माण होत असतो, त्या ठिकाणी बरोबर आकार दिसत असतो. मग ह्या मायेच्या जाळामध्ये का अडकावं आपण? सुतेरा काय करतो माहितीये का, त्याच्याच शरीरातला एक विशिष्ट प्रकारचा धागा काढतो, त्याचंच जाळं निर्माण करतो. जाळं निर्माण करत असताना त्याच जाळ्यामध्ये तो अडकतोय, असा अडकतोय की त्याला बाहेर पडता येत नाही. मनुष्य सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये कर्म करत असताना, कार्य करत असताना असं जाळं निर्माण करतोय स्वतःच की मग शेवटच्या वेळेला त्याला असं वाटतंय हे चुकीचं आपण करतोय, हे आपण जे करतोय ते सुखकारक नाहीये, योग्य नाहीये, नीतीला धरून नाहीये, धर्माला धरून नाहीये, तरी सुद्धा त्याला ते सुटत नाही, तो बाजूला होत नाही, मोकळा होत नाही. एवढं त्या जाळ्यामध्ये तो गुंतलेला असतो. तुम्ही कितीही त्या जाळ्यामध्ये गुंतलेले असाल ना, फक्त ज्या वेळेला पिंडामध्ये जाणीव झाली, अंतःकरणामध्ये जाणीव झाली, त्याच वेळेला पश्चाताप झाला, त्याच वेळेला जर विचार केला तर उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. ऋषी होते थोर थोर बहुती केला कवित्व विचार, परी वाल्मिकासारखा कवीश्वर न भूतो न भविष्यती. पूर्वी केली दुष्ट कर्मे परी पावन झाला राम नामे, नाम जपता दृढ नेमे पुण्यसीमा सांडिली. वाल्मिकी जेथे तप केले ते वन पुण्य पावनच झाले. एके कालचा वाल्या कुणी. ठीक आहे ना, आपल्याकडून काही कर्म घडले असतील, माणूस आहे, कोण चुकत नाही. चुकीची कर्म घडतात ज्या वेळेला जाणीव नसते त्यावेळेला. अज्ञानातून जे घडतंय त्याला एवढं विशेष महत्व नसतंय, पण जाणीव प्राप्त झाली, ज्ञान झालं. आता ज्ञानातून आपण काय करावं, जाणीवीतून आपण काय करावं? त्या वाल्याकुलीचा जर आपण विचार केला तर म्हणतात 7 रांजण भरली होती. काय करायचा, आपला उदरनिर्वाह करण्यासाठी समोरच्याचा प्राण घ्यायचा, समोरच्याला लुबाडायचा. आपल्याकडून काय घडलं असेल, आपण काय कर्म केले असतील, काय अपराध घडला असेल आपल्याकडून? एवढा मोठा तर नाही ना, आहे की नाही? मग त्याचा जर रामनामाने उद्धार झाला तर आपला का होणार नाही?
फक्त काय केलं पाहिजे? अनुताप आणि पश्चाताप हे महत्वाचं आहे. घडलेल्या कर्माचा अनुताप झाला पाहिजे, पश्चाताप झाला पाहिजे आणि घडणाऱ्या कर्माची उपरती निर्माण झाली पाहिजे की बस आजपासून आतापासून माझ्या पिंडामध्ये जाणीव निर्माण झाली, मी काय करावं काही नाही करावं. मग संसार करावा नाही का? संसार करावं, पण संसारात असून नसल्यासारखं असावं. कसं असावं? हंड पाण्याने भरलेला आहे, पाण्याने भरलेल्या हंडामध्ये जर एक थेंब तेलाचा टाकला, किती जरी विरघळवण्याचा प्रयत्न केला तरी तो थेंब कधी विरघळत नसतो, त्या पाण्यामध्ये कधी मिक्स होत नसतो, त्या पाण्याला कधी एकरूप करून घेत नाही, तो वेगळाच असतो. त्याचप्रमाणे आपल्याला संसार करायचा आहे, प्रपंच करायचा आहे, आपला उद्योगधंदा व्यापार व्यवसाय सगळं काही करायचं आहे. पण हे सगळं करत असताना पूर्णपणे अलिप्त राहायचं आहे. ज्या वेळेला जी वेळ येईल त्या वेळेला देवाचं नामस्मरण करून मला शेवटचा निरोप घेता आला पाहिजे. आणि मग आयुष्यभर जे आपण सगळी काही खटाटोप करतो, जो काही परमार्थ करतो, तो कशासाठी करतो? आपण माणूस बोलतो फक्त एक ना एक दिवस माणसाला जायचं आहे. सर्वांनाच कळतंय जायचंय ते, आहे की नाही? मस्त एक सुभाषितकाराने सांगितलं, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा. पाँव फूलों पे रखने से पहले तुमको कांटों से चलना पड़ेगा. मौत जब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. आणि तो आवाज प्रत्येक माणसाला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एकदा येणारच आहे, याचं स्मरण आपल्या पिंडामध्ये आपण ठेवलं पाहिजे. चल बाबा रे, आता आपल्याला जायचं आहे. कोणत्या वेळेला येईल सांगू शकत नाही. म्हणून आपण विचार केला की जन्मतारीख आपण सांगू शकतो, पण मृत्यूची तारीख आपण सांगू शकत नाही. आणि ज्याला माहिती झाली त्याच्या ठिकाणी माझा शिरसाष्टांग नमस्कार आहे, कारण नक्कीच तो धन्य आणि तो साधूच असेल. साधूची व्याख्या आपल्या दृष्टीने वेगळी असते, माऊलींनी वेगळी सांगितलेली आहे. माऊली म्हणतात, मी आणि माझे ऐसी आठवणा, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तोची साधू जाण निश्चयसी. अख्ख्या आयुष्याचं गणित आहे आपल्या हे. मी आणि माझे अशी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तोची संन्यासी जाण, तोची साधू जाण निश्चयसी. मग संसार करायचा नाही, मुलाबालांमध्ये राहायचं नाही, शेतीवाडी करायची नाही. अरे अतिशय उत्तम करायची आहे, चांगल्या प्रकारे करायची आहे, चांगल्या प्रकारे करायची आहे. आपला आदर्श घ्यावा इतरांनी, अशा प्रकारे आपण संसार करायचा आहे, अशा प्रकारे आपण शेती करायची आहे, अशा प्रकारे आपण व्यापार व्यवसाय करायचा आहे. पण हे सगळं करत असताना माझ्या देवाला विसरायचं नाही, परमार्थ विसरायचा नाही, भक्ती विसरायची नाही. जर 12 तास आपण आपल्या संसारासाठी जर कार्य करतो, काही मंडळी तर फर्स्ट सेकंड थर्ड अशा प्रकारच्या ड्युट्या करणारी माणसं आहेत. हो करा ना, कोण करू नका बोलताय, पण जरा शरीराचा विचार करा, जरा तब्येतीचा विचार करा. जे कमवतोय ते खाता तरी आलं पाहिजे, आहे की नाही? कमवायचं आपल्याला, खूप मोठं व्हायचं आहे. आपण जेवढं मोठं होऊ ना आपल्या आयुष्यामध्ये, तेवढं ज्यांचा आपण परमार्थ करतोय ना त्या संतांनाही स्वाभिमान वाटत असतो. पण एक विचार करायचा आहे की अरे 12 तास जर मी माझ्या संसारासाठी काम करतोय, राबतोय, तर देवासाठी 1 तास देऊ शकत नाही. तिथेच का आळस, तिथेच का कंटाळा,
2 मिनिटात माणसाची देवपूजा होते. आंघोळ करता करता नामस्मरण प्रार्थना बोलून मोकळा. कुठे टॉवेल लावला नाही लावला की लगेच अगरबत्ती, झाली त्याची देवपूजा. अरे जो 12 तास आपल्या संसारासाठी, आपल्याला कर्म करण्यासाठी, काम करण्यासाठी, राबण्यासाठी सामर्थ्य देतोय, बळ देतोय, त्याच्यासाठी नाही, आपल्यासाठीच आपल्याला पूजन करायचं आहे, आपल्यासाठीच आपल्याला परमार्थ करायचं आहे, भक्ती करायची आहे, आपल्यासाठीच आपल्याला करायची आहे. आणि ही घडली पाहिजे, ही केली पाहिजे. हे आयुष्याचं गणित आहे, हे सूत्र आहे आयुष्याचं. बाकी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय करता याला महत्व नाही. कोणावर प्रेम केलंय, कोणाला जवळ केलंय, कोणाला आपलंसं केलंय, किती जणांची आठवण काढली याला महत्व नाही आहे. एकाला विसरलात बाकी सगळं शून्य आहे. कोण कोणाचा पिता जगी, या माता ही कवणाची, कन्या पुत्र ही नसती आपुली, भार्या तर परक्याकडची, बंधू भगिनी सगळे स्वैरे आप्त इष्ट मित्र संपत्तीची, कोणी नशे या जगी आपुले धरी कास तू धर्माची. म्हणून सद्गुरु लागी शरण जाईबा, नको करू माती जन्माची. देहाची माती होणारे 100% सत्य आहे, पण जन्माची माती होऊ नये असं जर वाटत असेल तर संतांना शरण गेलो पाहिजे, आपल्या श्री गुरूंना शरण गेलो पाहिजे. आपण नक्कीच जन्माचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. झालं का टायमिंग? सांगा कधी करायचं. आयुष्याची माती होणार आहे, देहाची माती होणार आहे, हे 100% सत्य आहे. पंचभूतांचा देह आहे, पंचभूतात्मक निर्माण केलेला आहे आणि पंचभूतांमध्येच विलीन होणार आहे. तो पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, पाचही भूतांमध्ये विलीन होणार आहेत. तुम्ही आयुष्यभर कितीही काहीही करा, आपल्या संसारासाठी, आपल्या प्रपंचासाठी कितीही काहीही करा, आपल्याला काचेच्या बंद पेटीमध्ये कोणीही ठेवणार नाही, है की नाही? उलट ज्या वेळेला खोटमध्ये पडलेला असतो ना एखादा वृद्ध मनुष्य जाण्याच्या स्थितीमध्ये, त्यावेळेला परत 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 येऊन त्याच्या नाकाजवळ सूत ठेवलं जातंय, त्याला तपासलं जातंय, हाय का गेलंय, हाय का गेलंय, हाय का गेलंय. गेलं मग किती वेळ ठेवणार, है की नाही? संतांनी सूत्र मांडलंय, ते कोण कोण कुठपर्यंत आहे ते सूत्र मांडलंय. मग त्यांच्यावर प्रेम करू नये का? त्यांना आपलंसं करू नये का? त्यांना सांभाळू नये का? आपल्या श्रीवर आपण असं प्रेम करायचं आहे, तिलाही आनंदी ठेवायची आणि आपणही आनंदी राहायचं आहे. आयुष्यामध्ये आपण कर्म करत असताना, संसार करत असताना आपल्या आईवडिलांना एवढं खुश ठेवायचं आहे, एवढा आनंद ठेवायचा आहे की त्यांच्या गुणे आपल्याला श्री गुरूंची प्राप्ती झाली पाहिजे. त्यांच्या गुणे आपल्याला त्यांच्या ठिकाणी, त्या ठिकाणी विठ्ठल रखुमाईचं दर्शन घडलं पाहिजे, विठ्ठल रखुमाईचं दर्शन झालं पाहिजे त्या ठिकाणी. अशा प्रकारे सेवा घडावी. आपल्या मुलाबालांचा सांभाळ अशा प्रकारे घ्यावा की वडील म्हणून आपला आदर्श इतर लोकांनी घ्यावा. अशा प्रकारे आपण मुलाबालांचा सांभाळ करावा. ज्या ठिकाणी आपण मुलगा म्हणून वावरत असू त्या ठिकाणी आपण आपल्या आयुष्यामध्ये अशी कर्म करावी की आपल्या आयुष्याचं सार्थक झालं पाहिजे, आपल्या जीवनाचं सार्थक झालं पाहिजे, पण आपल्या जगण्याचा स्वाभिमान आपल्या आईवडिलांना वाटला पाहिजे. अशा प्रकारची कर्म आपल्याकडून घडली पाहिजेत. आपल्या जगण्याचा स्वाभिमान वाटला पाहिजे आपल्या आईवडिलांना. आपण समाजाची सेवा करावी, आपण समाजकार्य करावं, आपण आपल्या कुटुंबाची सेवा करावी. गावामध्ये कर्म करत असताना, गावामध्ये कार्य करत असताना जी कला देवाच्या कृपेने आपल्याला प्राप्त झालेली आहे, जे ज्ञान आपल्याला देवाच्या कृपेने प्राप्त झालेलं आहे, त्या ज्ञानाचा उपयोग, त्या कलेचा उपयोग आपण समाजासाठी केला पाहिजे, निस्वार्थपणे, निरापेक्षेने. आपल्या गावासाठी त्या कलेचा उपयोग आपण केला पाहिजे, निस्वार्थ, निरापेक्षेने. आणि अशा प्रकारची कर्म आपल्याकडून घडावीत म्हणून संतांचे विचार पाहिजेत, म्हणून परमार्थ पाहिजे, म्हणून भक्ती पाहिजे. भक्ती, परमार्थ आणि संतांच्या विचाराशिवाय हे कार्य घडत नसतं. आद्य कर्तव्य आहे आपलं. ज्या समाजात आपण जन्माला आलेलो आहे, बहुजन समाज, एकच समाज नाही. मी कुठल्याही एकाच समाजाची बाजू घेणार नाही, मी कुठल्याही एकाच धर्माची बाजू घेणार नाही, मी कुठल्याही एकाच पंथाचं सांगणार नाही की तुम्ही अमुकच पंथात जा आणि अमुकच पंथ श्रेष्ठ आहे. नाही, आहे की नाही? जो आपल्या शेतीमध्ये वांगी लावतोय
आणि वांगी लावून त्याला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी प्राप्ती झालेली आहे, आर्थिक द्रव्य प्राप्त होत आहे ना, त्याच्याकडे शिमला मिरचीवाल्याने जाऊ नये की तू आता वांगी बंद कर आणि शिमला लाव. हा तो जर घाट्यात असेल ना, तो जर तोट्यात असेल ना, त्याला जर त्याच्यातून द्रव्य प्राप्त होत नसेल ना, तर निश्चित जावं. पण त्या ठिकाणी आपण आपली शायनिंग मारायला जाऊ नये. आपण बऱ्याच ठिकाणी असं पाहतोय, माझं श्रेष्ठ तुमचं ते कनिष्ठ. हे चुकीचं आहे. म्हणजे मी जो परमार्थ करतोय, मी जी भक्ती करतोय तीच फक्त श्रेष्ठ, बाकी तुमचं तुम्ही काय जायाल काही कळत नाही. तुम्ही ज्या जागेवर पोचायचं त्या जागेवर पोचाल का नाही पोचाल तुला कसं कळलं? एवढा आत्मज्ञानी झाला तू. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये कर्म करत असताना, आपल्या संसार प्रपंचामध्ये कर्म करत असताना आपण कुठेही असा, जिथे असाल तिथे संतांचे विचार घेऊन उभे राहा. तुम्ही गाथेचा अभ्यास करा, गीतेचा अभ्यास करा, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करा, दासबोधाचा अभ्यास करा, वा इतर कुठल्याही ग्रंथाचा अभ्यास करा. कुठेही जा तुम्ही, कुठल्याही प्रकारे जरी विचार केला तरी सर्व संतांनी मार्ग हा एकच सांगितलेला आहे. एकाच देवाची ओळख करून दिलेली आहे आणि एकाच देवाला अनेक प्रकारे, अनेक युगामध्ये, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अवतार घ्यावे लागलेले आहेत. याची ओळख करून देत असताना गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला सांगितलेलं आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. तो देव अनेक वेगवेगळ्या युगामध्ये, वेगवेगळ्या वेळेला, वेगवेगळ्या रूपामध्ये, वेगवेगळ्या अवतारामध्ये एकच देव कार्याला आलेला आहे. वेगळे अवतार जरी असतील, वेगळी युग जरी असतील, तरी अवतार कार्य मात्र एकच आहे. काय कार्य आहे? धर्म रक्षावय अवतार घेसी आपुल्या पालिशी भक्तजना, अंब ऋषीसाठी जन्म सोशी येले दुष्ट निंदिलेले किती एक, धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल साच करी, तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायण दया सिंधू. तो एकच देव आहे, तो एकच भगवंत आहे, वेगळा असा नाही. संत वेगळ्या जातीत जरी आले असतील जन्माला, वेगळ्या जातीत जरी त्यांनी कार्य केलं असेल, तरी कार्य मात्र एकच आहे. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, एकच आहे. मग तो विठ्ठल कसा आहे? तो देव कसा आहे? नैनम छदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदेंती पो न शोषयती मरुता. हा देव कसा आहे? नैनम छदंती शस्त्राणी, शस्त्रा तर तुटत नाही, अग्नी तर जळत नाही, चिखला तर कालवत नाही, वाऱ्यामध्ये चळत नाही, असा देव तोच निर्गुण स्वरूपामध्ये, तोच निर्गुण रूपामध्ये आपली सेवा करतोय. कुठे आहे तो? प्रत्येकाच्या अंतरी. साधं उदाहरण आहे की नाही? दोन महिलांचं जर समजा भांडण झालं, आता भांडण झाल्यानंतर काय होतंय, त्याच्यामध्ये एखादी महिला तरी कमी पडतेच. एकीकडे खूप असतात, काय कोठा असतो तो आहे की नाही शिव्या देण्याचा, आणि एक त्याच्यामध्ये कमी पडते. पण जी कमी पडते ना, ती शेवटी स्वतःला समजून घेते की मी आता कमी पडले हे असं तिला कळलं ना, की मग ती शेवटी सांगते, हो गे, कोणाचं खरं आणि कोणाचं खोटं पाहणारा कुठे आहे? वरती बोट दाखवते की नाही? वरती काय आहे? आकाश आहे. आकाश वरती आहे. आपल्या देहामध्ये आकाशाची भूमिका संतांनी इथे दाखवलेली आहे. देव कुठे आहे? आपण देहात देव दाखवताना कुठे दाखवतो? इथे. देव इथे आहे. ही दाखवण्याची स्थिती झाली. आकाशातच जर देव आहे तर सूर्याला कोणी सांभाळायलाय? वायूला कोणी सांभाळायलाय? पाण्याला कोणी सांभाळलंय? आपाला कोणी सांभाळलंय? पृथ्वीचा भार कोणी घेतलेला आहे? तोच देव आहे. मग तसंच इथे सुद्धा पंचभूतात्मक देहामध्ये नखापासून केसापर्यंत तोच देव कार्य करतो. मान्यच करायला हवं. या सगळ्या देहाची बटणं, या सगळ्या देहाचे स्विच त्या देवाच्या हातात आहेत. कधी कोणाचं बटन दाबायचं, कधी कोणत्या इंद्रियाला निकामी करायचं, कोणतं इंद्रिय कशा पद्धतीने ठेवायचं, हे सगळं कार्य त्याच्याकडे आहे. हा विचार माणसाने आपल्या आयुष्यामध्ये करावा आणि देहाचं सार्थक करून घेण्यासाठी, आपल्या जीवनाचं सार्थक करून घेण्यासाठी काय करावं? संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तातडी करावी परमार्थाची म्हणजे काय? ज्या वेळेला कळलं ना, त्याच वेळेपासून देवाचा परमार्थ घडला पाहिजे. उद्यापासून नाही, नंतर नाही, काही वेळानंतर नाही, 25 वर्षाचा झाल्यानंतर, 30 वर्षाचा झाल्यानंतर, 40 वर्षाचा झाल्यानंतर नाही. ज्या वेळेला कळलं त्याच वेळेपासून, तेव्हापासून.
कारण पुढची वेळ आपली असेल सांगू शकत नाही सांगू शकत. उद्या आपला असेलच, आपण असूच सांगू शकत नाही, आहे की नाही. जेवता जेवता माणूस जातो, जेवता जेवता आपण बोलतो पण जेवायला बसलेला ग 4 घास गेले पोटात आणि तिथेच कलंडला. मग येणारी वेळ जर आपण सांगू शकत नाही, कोण काळ येईल कायचा याचा न कळे की भरवसा, जैसे पक्षी 10 दिशा उडून जाते. मग आहे ती वेळ आपण सार्थक केली पाहिजे ना. घडी नाही घडी काळ आयुष्य नेतो की नाही. देहांती तुला कोण सोडू पाहतो, कोण सोडवणार आहे. एक चक्र पाणी वाचून या. ज्याने आईच्या गर्भातून सही सलामत सोडवलंय तोच शेवटच्या क्षणी सोडवणार आहे. तोच आहे बरं का, वेगळा नाही, तोच आहे. फक्त वेगळ्या रूपात असेल, वेगळ्या नामात असेल, पण तोच आहे. मग त्याला शरण गेलो पाहिजे, त्या देवाला शरण गेलो पाहिजे, त्या देवाचा विचार केला पाहिजे. संत समागमे, संतांच्या समागमाला जर आपण असलो, संतांच्या बरोबर जर आपण असलो तर आयुष्यात रडण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही, कधीच नाही. कारण एकदा संतांच्या संघाला मनुष्य गेला, त्यांच्या विचाराप्रमाणे राहायला लागला, त्यांच्या विचाराप्रमाणे आचरण असेल, विचार असतील, तर त्या ठिकाणी त्याचं जगणं पूर्ण होत आहे. आणि ज्याचं जगणं पूर्ण झालं ना, तो कोणत्याही वेळेला कधीही जायला तयार असतो. फक्त ते देवाच्या कृपेने पाहिजे, देवाच्या आज्ञेने पाहिजे. कसा आला याला महत्व नाही, कुठे आला याला महत्व नाही. भिंत कोसळली, अनेक जण गेले, चोखामेळाही त्या भिंतीच्या याच्यात सापडले, आहे की नाही. आता अनेक जण गेल्यानंतर त्या ठिकाणी नेमके चोखामेळ्याची हाडं कोणती, अस्थि गोळा करण्यासाठी ज्या वेळेला गेले त्यावेळेला संतांनी सांगितलं की ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत असेल, ते हाड त्या अस्थि माझ्या चोखामेळ्याच्या असतील. कसा मृत्यू येईल, कशा प्रकारे येईल हे आपल्या हातात नाहीये. अगदीच जर पाहायला गेला तर कुठल्याही प्रकारे येऊ द्या, कशाही प्रकारे येऊ द्या, जे का जीवनमुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडो राणी अथवा पडो स्मशानी तरी ते धन्य झाले. धन्य का झाले? ते जीवनमुक्त आहेत. ते जगत असतानाच, अंतरात्मा त्या ठिकाणी कार्य करत असतानाच त्यांचं जीवन पूर्ण झालेलं आहे, जगणं पूर्ण झालेलं आहे. ज्याचं जगणं पूर्ण झालं ना, तो फक्त जगत असतो, राहत असतो, कार्य करत असतो संतांच्यासाठी, देवाच्यासाठी, परमार्थासाठी, अध्यात्मीसाठी आणि समाजसेवेसाठी. म्हणून फक्त परमार्थच करू नका. आपण असं सांगणार नाही की तुम्ही फक्त देवदेवच करत राहा, देवाची पूजाच करत राहा, त्याच्यातून तुम्हाला खूप काही मिळेल. फक्त परमार्थच करत राहू नका. परमार्थ करता करता समाज सेवा करा, समाजाची सेवा करा, कुटुंबाची सेवा करा. गावामध्ये कुठल्या प्रकारे आपल्याला सहकार्य करता येईल, कुठल्या प्रकारची कला आपल्याकडे देवाने दिलेली आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला कुठल्या प्रकारे सहकार्य करता येईल याचा विचार करा. आईवडिलांची सेवा करा, घरातल्यांची सेवा करा. परमार्थ केल्याचा फळ त्याच्यातून आपोआप प्राप्त होत असतं. भक्ती केल्याचं फळ त्याच्यातून आपोआप प्राप्त होत असतं. फक्त देवदेव करूनच प्राप्ती मिळेल असं नाही. म्हणून संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. फक्त अगरबत्ती ओवाळली म्हणजे परमार्थ घडला असं नाही. देवाला फक्त नारळ फोडला म्हणजे परमार्थ घडला असं नाही. आयुष्य हेची रत्नपेटी, माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरी अर्पुनी या लुटी आनंदची करावी. हे आयुष्य जे देवाने दिलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे, अमूल्य किमतीचं आहे. त्याची किंमत आपण करू शकत नाही. किती आहे आपल्याला माहिती नाही. आहे ते देवाच्या चरणी अर्पण करायचं आहे. ते देवाच्या चरणी अर्पण करायचं आहे. कसं देवाच्या चरणी अर्पण करायचं आहे? आई वडिलांची सेवा करत असताना मनामध्ये विचार ठेवायचा आहे, मी आई वडिलांची सेवा करता करता प्रत्यक्ष देवाची सेवा करतोय, हा विचार आपल्या पिंडात पाहिजे. घरामध्ये आपण वरिष्ठांची सेवा करत असाल, वरिष्ठांची सेवा करता करता त्यावेळेला विचार पाहिजे पिंडामध्ये की मी प्रत्यक्ष देवाची सेवा करत आहे, हा विचार आपल्या पिंडात पाहिजे.
समाजाची सेवा करत असताना तो विचार आपल्या पिंडात पाहिजे, मी प्रत्यक्ष देवाची सेवा करत आहोत, तर परमार्थ घडेल. परम अर्थ कधी प्राप्त होईल आपल्याला, जर ते विचार आपल्याकडे असतील तर. म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. ह्या भवसिंधूमध्ये, या संसाररूपी महासागरामध्ये अनेक काही आहे. वासना धामीन पडली गळा, घालून वेंटाळे वमी गरळा, जिव्हा लाली वेळोवेळा भयानक. काम मगर मिठी सुटेना, तिरस्कार लागता तुटेना, मदमत्सर ओहटेना, भुली पडली. असे हे सगळे आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अदोया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, तृष्णा, आशा, ममता सगळ्याच आहेत या. आणि एवढ्यांमध्ये राहून आपल्याला परमार्थ करायचा आहे. संतांनी मांडलेले अभंग आपण सरळ सरळ अर्थ घेतोय आणि म्हणून घर सोडण्याची वेळ आपल्यावर येते. कोण कुणाचा पिता जगी या माता ही कवणाची, कन्या पुत्र ही नसती आपली, भार्या तर परक्याकडची. बाबा रे, संतांनी जे सांगितलंय ते वरवर पाहू नका. आई बाबा आपलेच आहेत, भार्या आपलीच आहे, मुलं बालं आपलीच आहेत, घरदार आपलंच आहे. ते सोडायचं नाही आपल्याला. ते सोडलं म्हणजेच परमार्थ घडेल असंही नाही. प्रपंच सांडून परमार्थ केला तरी अन्न मिळेना खायला, मग तया करंट्याला परमार्थ कायचा. हे सगळं करत असताना श्रीराम करता म्हण, श्रीराम करता म्हणता पावशी यश कीर्ती आणि प्रताप. मी करता म्हणशी त्याने तू दुःखी आणि कष्टी होशी. ज्या वेळेला मी करता म्हणून आपण उभे राहतो की नाही, त्यावेळेला आपल्या पदरामध्ये दुःख येत आहे. त्यावेळेला आपल्या पदरामध्ये काय येत आहे, त्रास निर्माण होतो. आपल्याला पश्चाताप करायला लागतं. अशी कर्म आपल्याकडून घडतात. मग श्रीराम करता म्हणता पावशी यश कीर्ती आणि प्रताप. ताट पुढ्यात आल्याबरोबर हात जोडले पाहिजेत, हात जोडले गेले पाहिजेत. ज्याच्या गुणे ते आपल्या पुढ्यात आलेला आहे त्याचं स्मरण झालं पाहिजे. जो सेवन करणार आहे, जो पचन करणार आहे त्याचं स्मरण झालं पाहिजे. आणि मग ते समाधानकारक ठरल्याशिवाय राहणार नाही. कुठलंही असू द्या, तुम्ही कुठेही असू द्या, संसार, प्रपंच, उद्योगधंदा, व्यापार, व्यवसाय कुठेही असू द्या, प्रथम स्मरण त्या देवाचं. म्हणून संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. हा इहलोकामध्ये जो आपण आलेलो आहे, ज्या लोकामध्ये आपण आलेलो आहे त्या लोकाचं नावच आहे मृत्यूलोक. म्हणजे मृत्यू आढळ आहे, जाणं आहे. का कोणी अमरपद घेऊन आलेला आहे? कोणाला असं वाटतंय का मी जाणारच नाही? कोणाला असं वाटतंय का मी एवढ्या वर्ष जगणार आहे? शतवर्ष वय नेमिले त्यात बालपणा नेणता गेले, तारुण्य वेचले विषयांकडे, वृद्धपणी नाना रोग भोगणे लागे कर्मभोगाता भगवंताचा योग कोणे वेळे. 100 वर्ष सांगायला आहेत, पण आता माणूस जगतोय किती? सांगायला 100 वर्ष आहेत, जगतोय किती मनुष्य? कसा जगतोय, किती जगतोय? म्हणून आहे ती वेळ आपली आहे, जी समोर दिसते ती वेळ आपली आहे. उद्याचा दिवस आपला असेलच याची गॅरंटी नाही. ज्या लोकात आपण आलोय त्याला मृत्यूलोक म्हणतात. ह्या मृत्यूलोकाचा महिमा सांगत असताना संत म्हणतात, स्वर्गीच्या मार इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. कशासाठी? तर ह्या देहाचं सार्थक करून घेण्यासाठी, 84 लक्ष योनीतून मुक्त होण्यासाठी. मुक्ती मिळण्याचा देह हा नरदी आहे, मोक्ष मिळण्याचा देह हा नरदी आहे, आयुष्याचं जीवनाचं सार्थक करून घेणारा हा नरदी आहे. स्वर्गातले अमर इच्छिता देवा, आम्हाला आमचा जन्म मृत्यूलोकी व्हावा. स्वर्गात काय नाही आहे? आपल्या गावात पाण्याची टंचाई आहे, तिथे अमृताची कुंड भरलेली आहेत. पाणी नाही, अमृताची कुंड त्या ठिकाणी भरलेली आहेत. आपल्याकडे सीझनला आंबे खायला मिळत नाही, तिथे कल्पतरूची बन अपार आहेत. कल्पतरूची बन आहेत तिथे. आपल्याला वेळ पडली तर दगड मिळत नाही आपल्या पायाभरणीसाठी किंवा भरावासाठी. तिथे चिंतामणीच्या खाणी आहेत, चिंतामणीच्या खाणी त्या ठिकाणी आहेत. काही वेळेला काही ठिकाणी आपल्याला दूध मिळत नाही चहाला, तिथे कामधेनूची खिल्लार आहेत. ज्या ठिकाणी कामधेनूची खिल्लार आहेत, कल्पतरूची बने अपार आहेत, चिंतामणीच्या खाणी आहेत, अमृताची कुंड आहेत, त्या ठिकाणचे देव इच्छा करतात
आम्हाला मृत्यूलोकात जन्म व्हावा. हा संतांचा संघ त्या ठिकाणी नाही आहे. जो इथे आपल्याला संतांचा संघ आहे की नाही, तो संतांचा संघ त्या ठिकाणी नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, सर्वात मोठं सुख जर असेल ते संत संघामध्ये आहे, ते संतांच्या संघामध्ये आहे. म्हणून आपण संसार प्रपंच करत असताना, सगळ्या काही गोष्टी करत असताना संतांना विसरता कामा नये. संताची या गावी प्रेमाचा सुकाळ नाही, तळमळ दुःख लेश. दुःखाचं लेश पण नाही त्या गावामध्ये संतांच्या नाही. जो खऱ्या अर्थी परमार्थ करतोय की नाही, जो खऱ्या अर्थी संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करून आणि त्याच पद्धतीची कर्म करतोय की नाही, त्याला खरा जीवनाचा आनंद घेता येतो, त्याला खरा जीवनाचं महत्त्व कळतंय आणि तो सुखी, समाधानी आणि शांतता त्या ठिकाणी पाहायला मिळते. आपण फक्त आपल्या बालावरच लिहिलं, कुठेतरी एखाद्या खांबावर लिहिलं, दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. ते देवाची वस्ती लिहिण्यापेक्षा देवाची वस्ती जर लिहिलं असतं तर चांगलं झालं असतं, आहे की ना. ज्या ठिकाणी दया आहे, क्षमा आहे, शांती आहे, त्या ठिकाणची माणसं म्हणजे देव आहेत ना. देवासारखी कर्म असतील, संतांसारखी कर्म असतील, संतांचे विचार घेऊन जर उभे राहिले असतील तर देवच आहेत ना ते. आपण बोलतो ना देवासारखा माणूस, आहे की ना. मग ती दया, क्षमा आणि शांती कुठे प्राप्त होईल, कोणाच्या गुणे प्राप्त होईल, सहज मिळेल का, कुठे बाजारात मिळते का. ती दया मिळेल, आहे की ना. कपाळाला लावायची, भाळाला लावायची दया मिळेल. पण जिला खऱ्या अर्थी दया म्हणतात, कर्म आचरणामध्ये जी असते ती, विचारामध्ये जी असते ती, वागण्यात जी असते ती, राहण्यात जी असते ती, ती दया फक्त संत संघातच मिळत असते, प्राप्त होत असते. क्षमा हा परमार्थातला खरा अलंकार आहे की नाही. खूप त्रास झाला संतांना सुद्धा त्यावेळेला, लोकांनी खूप त्रास दिला. माऊली ज्ञानोबांचा जर विचार केला तर आई वडिलांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा भोगावी लागावी अशा प्रकारे समाजाने कार्य केलं त्या ठिकाणी. जगद्गुरु तुकाराम महाराजांविषयी जर सांगायला गेलो, कीर्तन होऊ नये, देवाचं स्तवन करू नये म्हणून व्यत्यय आणण्यासाठी लोकांनी कितीतरी प्रयत्न केले. ज्यांच्या वाङ्मयाचा आपण अभ्यास करतो त्यांना जर सहज परमार्थ करू दिला नाही, त्यांना जर सहज देवाचं नामस्मरण करू दिलं नाही, त्यांना जर सहज देवपूजा करू दिली नाही तर आपण कोण आहोत. असेल ना त्रास. माणसाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा त्रास असतो. 3 ताप आहेत, आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक. या त्रिविध तापांपैकी एक ना एक ताप हा प्रत्येकाला असतोच असतो. पण ज्याला या देहाचं वर्म कळलं, नरदेहाचं वर्म ज्याला कळलं, ज्याला या नरदेहाची किंमत कळली, तो शेवटच्या श्वासापर्यंत जगत असतो, तो शेवटच्या श्वासापर्यंत कार्य करत असतो. देवाची आज्ञा होईपर्यंत तो परमार्थ करत असतो, तो भक्ती करत असतो, तो देवाचा होऊन राहत असतो. 3 तापांपैकी प्रत्येकाला एक ताप असतो. संतांनाही त्यांनी सोडलं नाही. त्याच्या पलीकडे जर विचार केला तर देवांनाही सोडलं नाही, देवाधिकांनाही सोडलं नाही. आणि असे अनेक उदाहरणं आपण ऐकत असतो, कीर्तनातून, प्रवचनातून, निरूपणातून वाचत असतो आपण. मग आपण असा वेगळा विचार का करावा, आपल्या पिंडात असा वेगळा विचार का यावा. आपण आपल्या मनामध्ये असा कुठल्याही प्रकारचा वाईट विचार, वेगळा विचार का म्हणून पिंडामध्ये आणावा. कुठलाही ताप असू द्या, त्या तापापासून मुक्तता करण्याचं सामर्थ्य हे संतांकडे आहे. त्या तापापासून मुक्तता करण्याचं सामर्थ्य हे
नामस्मरणामध्ये आहे. म्हणून देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारही साधियल्या. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या 4 मुक्ती आहेत. देवाच्या द्वारामध्ये हे द्वार कोणाचं आहे? याच्यातून जर देवाला आपण पाहत असू तर देवाचं द्वार आहे. हे द्वार कोणाचं आहे? ह्या द्वारातून जर देवाचं ऐकत असू तर हे देवाचं द्वार आहे. हे द्वार कोणाचं आहे? ह्याच्यातून जर आपण देवाचं स्तवन करत असू तर हे द्वार देवाचं आहे. आणि ह्या द्वारांमध्ये क्षण ना क्षण, एक क्षण नाही हा, क्षण ना क्षण. म्हणून अर्जुनाचा एक केस ज्या वेळेला पडलेला आणि तो ज्या वेळेला कानाला लावून बघितला तर काय आवाज येत होता? कृष्ण 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 असा आवाज येत होता त्या केसातून. अस्थि मांस त्वचा नाडी नसताना रोम श्रीकृष्ण श्रीकृष्ण बोलत होते. सोखामेळा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कशातून आवाज येत होता? हाडातून. मांस त्वचा नाडी रोम नसताना नुसत्या अस्थी बोलत होत्या विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जनाबाईच्या गोऱ्यांच्यातून आवाज येत होता. आपल्या भाकरींच्यातून नाही येणार पण तोंडातून तरी आला पाहिजे. आणि अशा प्रकारे तो आवाज जर आपल्या मुखातून येत असेल, तो आवाज ते नामस्मरण जर आपल्या मनामध्ये असेल, अंतःकरणामध्ये असेल तर आपल्या संसाराला चव आल्याशिवाय राहणार नाही. आपल्या आयुष्याला रुची निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला जगण्याचा मार्ग मिळाल्याशिवाय राहणार नाही. सामर्थ्य त्याच्यातून मिळत असते. तुम्ही कुठल्याही प्रसंगात असू द्या, तुम्ही कुठल्याही वेगळ्या प्रकारच्या विचारात असू द्या, तुमच्यावर कितीही मोठा प्रसंग येऊ द्या, सगळ्यांसाठी उपाय एकच आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, मग त्या ठिकाणी पुण्याची गणना कोण करेल? म्हणून पापाचा आणि पुण्याचा निवाडा हा देवाच्या हातात असतो. ह्या सगळ्या प्रकारचं कार्य देव करत असतात. काय घडावं आपल्याकडून, पुण्य घडावं की पाप घडावं हे आपल्या हातात असतंय. पण कधी आपल्या हातात असतंय? संत चरणी असलो तर, संतांच्या संघाला असलो तर हे आपल्या हातात असतंय. म्हणून तुका म्हणे तुला सोडवी ना कोणी, एक चक्र पाणी वाचवून. जो सोडवणार आहे, सगळ्यातून मुक्तता करणार आहे. कुठल्याही प्रसंगात असू द्या, त्या प्रसंगातून सोडवणारा तोच आहे. कोणत्याही विषयाधीन असू द्या, कोणत्याही व्यसनाधीन असू द्या, त्याच्यातून सुद्धा सोडवणारा तोच देव आहे. जो ह्या सगळ्यातून आपल्याला मुक्त करणार आहे की नाही, तोच देव शेवटच्या वेळेला आपल्याला मुक्त करणार आहे. हे सूत्र ज्याला कळलं ना, त्याच्या आयुष्याचा उद्धार झाला, त्याच्या जीवनाचा उद्धार झाला. नक्कीच मी या ठिकाणी फक्त एवढंच सांगू इच्छेन की आयुष्यामध्ये अशी कर्म करा, असं कार्य करा की आपल्या देहाचं सार्थक झालं पाहिजे, आपल्या आयुष्याचं सार्थक झालं पाहिजे. आणि ह्याच्याबरोबर आपण कर्म करत असताना आपल्या आईवडिलांना सुद्धा सुख प्राप्त झालं पाहिजे. अशा प्रकारची कर्म करा. असो, आजची ही सेवा या ठिकाणी कैलासवासी भूषण भास्कर मिरकुटे यांच्या उत्तर कार्यानिमित्त या ठिकाणी आपण आयोजित केली होती. ही सेवा या ठिकाणी करण्याचं मला जे भाग्य प्राप्त झालं त्याबद्दल मी आपले सर्वांचे आणि ह्या मिरकुटे परिवाराचे आभार मानतो. श्रवण आपण उत्तम प्रकारे केलं, अगदी चांगल्या प्रकारे केलं आणि तुमच्यामुळेच केवळ हे बळ प्राप्त झालं, हे सामर्थ्य प्राप्त झालं. आपलेही सर्वांचे आभार मानतो. आणि ह्या दादाच्या आत्म्यास बरं का, आपण कधी कधी काय करतो माहिती आहे का, मृत हा शब्द वापरतो. मृत, आत्मा कधी मृत नसतो, देह मृत असतो. मी काही ज्ञानी नाही हा मोठा, मी तुमच्यातलाच आहे. उलट मी जर काही चुकत असेल तर तुम्ही मला शिकवा, तुम्ही सगळे माझे गुरु आहात. पण जे कळते ते सांगायला हरकत नाही. आपण मृत आत्मा हा शब्द वापरतो कधीतरी, पण आत्मा कधी मृत होत नसतो. ज्याप्रमाणे एक शर्ट बदलला की आपण दुसरा शर्ट बदलत असतो, त्याप्रमाणे देह तो बदलत असतो. ज्या पद्धतीने आपण कर्म करतो आयुष्यभर, त्या पद्धतीने त्याला पुढे गती मिळत असते. तर
त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांच्या जाण्याने केवळ ह्या मिरकुटे परिवारावरच नाही, केवळ या दहिवली गावावरच नाही, तर आपल्या संपूर्ण पंचकृषीवर एक मोठं दुःखाचं सावट पसरलेलं आहे. ते दुःख सहन करण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांना, संपूर्ण या दहिवली गावाला, त्याच्या मित्रपरिवाराला, आपल्या सर्वांना सामर्थ्य देवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी ही सेवा संपली, समाप्त झाली असं जाहीर करतो. याच्यानंतर या ठिकाणी आरतीचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर 11 ओके, या ठिकाणी थांबायचं आहे सर्वांनी. पुंडलिका गुरुदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिका गुरुदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.